ज्याने या ठिकाणी भजन दलाचं काम केलं तो आवटी धनुभाऊ आवटी, धनु म्हणून तुम्ही ओळखता, त्याने सुद्धा सांगितलं सगळ्या मुलांना घेऊन आला, 5-50 पोरं घेऊन आला. म्हणला ताई आतापर्यंत गेली 3 वर्ष आरती झाली होती, त्याची आरती केली, पण त्याने सांगितलं 4 वर्ष आम्ही तालुका सोडून बाहेर होतो, आम्ही आता परत आलो का तर तुम्हाला बघितलं, तुमचं नेतृत्व बघितलं आणि आम्हाला वाटलं की आमची आई आम्हाला मिळाली, आमची ताई आम्हाला मिळाली, आम्ही कामाला सुरुवात करतो आहोत. अशाच पद्धतीने तुम्ही आता गेल्या आठवड्यात बघितलं असेल, समर्थ म्हणून कार्यकर्ता तोही 5-50 पोरांना घेऊन आला आणि म्हटला ताई आपल्याला पहिले सुरुवात करायची मांजरवाडी मधूनच करायची. त्याने देखील त्या ठिकाणी कार्यालयाची सुरुवात केली. मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय, तालुक्यातल्या प्रत्येक विभागातल्या लोकांना का बोलवलं आहे या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जाणून घ्या. हे कार्यालय म्हणजे न्यायदान आहे, हे आपलं देवालय आहे. या ठिकाणी ज्या फोटो तुम्ही पाहणार आहात, मग अटलजींचं असेल, या ठिकाणी असणाऱ्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं असेल, या ठिकाणी असणारे चंद्रकांत दादा किंवा आपल्या फडणवीस साहेबांचे आणि त्यांच्यासोबत आपल्या जिल्ह्याचे गणेश भाऊ बेगडे असतील, त्याचप्रमाणे बाळाभाऊ बेगडे असतील, या सर्वांच्या माध्यमातून जसं ताईचं येणं झालं, महेश लांडगे असतील, या सर्वांच्या माध्यमातून, कारण भोसरीची आपली देखील तितकीच नाळ जोडलेली आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातला ताकद आपल्याला आणि आपली ताकद त्यांना, अशा पद्धतीने काम होणार आहे. आणि ते काम होत असताना या तालुक्यातला कोणताही व्यक्ती शहरात आला आणि शहरात आल्यानंतर त्याला जर प्रश्न पडला तर सचिन भाऊ त्याने पहिलं बघायचं का आपलं कार्यालय इथे, आज तुम्हाला दाखवायला बोलवलं आहे कार्यालय की या ठिकाणी तुम्ही यायचं, या ठिकाणी तुम्ही फोन इथून तुमचा लावला जाईल का ताई हे आलेले आहेत, यांची ही समस्या आहे. जो प्रश्न तिथल्या तिथे, मी दिल्लीत असू, मी गल्लीत असू, मी कुठेही असो, पण प्रश्न सुटणार म्हणजे सुटणारच. प्रश्न वंचित राहणार नाही, प्रश्न विलंबित राहणार नाही, निलंबित राहणार नाही, प्रश्नाला वाचा फोडली जाणारच. आणि तो कोणत्या थराचा आहे, त्यापेक्षा फक्त घरगुती आणि नवरा बायकोची भांडणं आणि खरोखरच म्हणजे जे प्रश्न गावात सुटले पाहिजे ते गावात सोडवण्यासाठी देखील आम्ही मदत करतो, परंतु गावात सुटावे. परंतु शासकीय योजनांमध्ये किंवा जे अन्याय झालेले लोक आहेत, आत्ताच पिंपरी पेंढारची लोक आली होती, त्या ठिकाणी जागेचं ऍक्विजिशन झालं, परंतु ज्याचं एकाच पैशावाल्याचं ऍक्विजिशन न दाखवता त्याला पैसे दिले आणि ज्याचं घेतलं त्याला बिचाराला 2 भावंड 2 बहिणी, पण आता 29 गुंठे सुद्धा जमीन नाही. मग अशी जेव्हा प्रकरणं आमच्याकडे येतात, एखादी मुलगी पळून जाते आणि आमच्याकडे आईबाप भाई मोकळून येतात, आम्ही त्यांना सुद्धा साथ दिल्याशिवाय राहत नाही. एखाद्या चुकीचा अन्याय होतो, बड्यांना वाचवण्यासाठी छोट्यांवर कारवाई होते, त्यांना सुद्धा मी सोडत नाही. परंतु या ठिकाणी महसूलमध्ये किंवा या ठिकाणी पंचायत समितीमध्ये सुद्धा योजना आहेत, त्या योजनांमध्ये आतापर्यंत केंद्र सरकारच्या योजना म्हणून जाणीवपूर्वक राज्य सरकार राजकारण करत होतं. जलजीवन मिशन केंद्राची योजना, या ठिकाणी घर घर गोठा हर हर गोठा केंद्राची योजना, या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की आपण घराघरात गॅस देण्याचं काम केलं, ही स्वजलच्या उज्ज्वलची योजना, ही मोदीजींची योजना, पण जाणीवपूर्वक देताना कानकूस करायचे. या ठिकाणी अनेक योजना आहे, विमा पॉलिसीची योजना ज्याची सुरुवात आज काल आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचं औचित्यकाल त्यावेळी सगळीकडे कार्यक्रम होते. मग मी सांगितलं की आजचा दिवस मंदार आपण घेऊया, कारण आज सभासद नोंदणीची पण सुरुवात या ठिकाणी होणार आहे, भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदणी. आणि त्याचबरोबर या ठिकाणी विमा योजना जी आता आलेली आहे की 399 रुपये तुम्ही भरला तर तुमच्या कुटुंबात त्या व्यक्तीचं 10 लाख रुपयापर्यंत तो विमा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संकट कोणतंही आलं तर त्याच्यासाठी तो वापरला जाईल आणि त्याच्या जीवनाचं रक्षण केलं जाईल. आणि म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी असणारी योजना आहे. तुम्हीच पहा, अग्निपथ इतकी सुंदर योजना आहे, तरुणांनी लक्ष द्यावं, तरुणांनी वेबसाईटवर जा आणि पहा जरा ती योजना किती सुंदर आहे. 10वीतला विद्यार्थी त्याला प्रश्न पडतो उद्याचं काय, उद्या काय करावे, 12वीचा विद्यार्थी त्याला प्रश्न पडतो उद्या काय, आणि ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला नको ते माजर आपल्या घरापर्यंत, आपल्या दारापर्यंत, आपल्या गल्लीपर्यंत, आपल्या तालुक्यापर्यंत येतील, त्यांचे हात कसे कलम करता येतील याचं प्रशिक्षण. ते कशासाठी? अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते शिक्षण. कारण सीमेवर तिथे असणारा आपला तरुण स्वतःच्या जीवाची बाजी लावतो, पण तेच संकट चुकून आपल्या इथे, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या विभागात आलं तर आपली सुद्धा पोरं तेवढी तयारीची पाहिजेत. आणि म्हणून शिक्षण आणि प्रशिक्षण दोन्ही संगती 18 ते 23 या वयोगटातल्या मुलांसाठी ही योजना आहे. आणि ही योजना जीवनाला दीप दाखवणारी लक्षवेधी योजना आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून मोदींचं लक्ष आहे की प्रत्येक गावात माझ्या तरुण असले पाहिजेत, असे लढवय्ये असले पाहिजेत
की ज्या वेळेला तुम्ही 5 वर्षाचे किंवा 3 वर्षाची तिथली सेवा पूर्ण करून बाहेर पडाल त्यावेळी तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल, त्याचबरोबर तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं असेल आणि ज्यावेळी तुम्ही बाहेर पडाल 2 हात कुणाशी करू शकता म्हणजे अन्यायाविरुद्ध, आणि त्याच वेळी तुमच्या हातात मोठी रक्कम लाखोच्या रुपयांनी 30 लाखापासून 34 लाखापर्यंतची रक्कम तुमच्या हातात पडणार आहे की तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. पण त्या अग्निपथ योजनेला देखील वेगळं वळण देण्याचं काम यांनी केलं, परंतु यापुढे ही मस्ती चालवून घेतली जाणार नाही. यानंतर न्याय आणि न्यायच होईल आणि या न्यायाची सुरुवात या न्यायदानापासून या जुन्नर शहरातल्या या कार्यालयात आज मी हे कार्यालय सुरू केलं आहे. या कार्यालयातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला कळावं, त्यांनी इथे आल्यानंतर शहरामध्ये त्याला अडचण आल्यानंतर मग तो तरुण असेल मग तो तरुणांनीच यावं का, मग नुसतं ज्येष्ठांनीच यावं का, महिलांनी का येऊ नये, ज्येष्ठांनी काय येऊ नये, प्रत्येकासाठी हे दालन उघडं आहे. आणि या दालनात आल्यानंतर तुमचं रजिस्टरमध्ये नाव नंबर आणि तुमची समस्या या ठिकाणी तुम्ही जर मी नसताना ठेवली तरी माझ्यापर्यंत तो रिपोर्ट पोहोचवण्याचं काम या कार्यालयात केलं जाईल आणि त्याच्यावर लगेच उत्तर तुम्हाला फोन करून तुमचं काम कुठल्या स्टेजला आहे आणि ते काय केलं पाहिजे, तुमचा कोणता कागद राहिलाय, तुम्ही काय दिलं पाहिजे, इथपर्यंतच्या सूचना तुम्हाला प्राप्त होतील. आणि हे नव्याने मी सुरुवात करत आहे. जसं बेल्या पट्ट्यामध्ये राजाभाऊ गुंजाळ आपल्यातून गेले आणि त्या परिसरामध्ये मी 20 वर्षात कधी गेली नव्हती, कधी थांबत नव्हती, परंतु या ठिकाणी मोहन मटाले आणि सगळ्यात तरुणांनी सांगितलं की ताई आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी किशोर तांबे आहे, त्या ठिकाणी आमचा सचिन आहे, त्या ठिकाणी आत्ताच शहर प्रमुख म्हणून ज्यांना जबाबदारी दिली ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आहेत, त्या ठिकाणी खोमणे आहेत डॉक्टर, सगळ्यांनी मिळून सांगितलं की ताई आम्हाला इथे न्याय द्या. इथून बेल्यातून पठारावरून शिंदेवाडी पेमदारा नळावणे इथली लोक इथे येऊन जर प्रशासनातला अधिकारी भेटला नाही तर आमची गळचेपी होते, आम्हाला न्याय मिळत नाही, तुम्ही 1 दिवस आम्हाला द्या. आणि म्हणून आपण बेल्यामध्ये 20 वर्षाने तुम्ही म्हणाल की ताईने आजपर्यंत का सुरू केलं नाही, तो होय जोपर्यंत राजाभाऊ होता तोपर्यंत कधी गरज वाटली नाही, पण राजाभाऊ गेल्यानंतर मला देखील वाटलं की ह्या माझ्या पठारावरच्या माझ्या तिथल्या तरुणांच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्या कार्यालयाची गरज होती, म्हणून सोमवारचा सकाळी 10 वाजताचा वेळ त्या ठिकाणी दिला. पण तो माझ्या लक्षात असं आलं की मी तिथला वेळ तिथल्या परिसरातल्या लोकांना देत असले तर उदापूरची लोक माझ्याकडे येतात, जुन्नरच्या आपल्या या परिसरातली अगदी यांच्या काय सुराळे आणि इकडची लोक सुद्धा तिकडे यायला लागली. मग मला असं वाटलं की काहीतरी चुकतंय आपलं, कारण एकाच वेळी मी सगळ्या तालुक्याला एका ठिकाणी नाही हे करू शकत. म्हणून मी परत या कार्यालयाची संकल्पना जेव्हा माझ्या समोर आली मी मंदारला म्हटलं की तू आणि गणेश भाऊ सुरुवात कर, तुम्हाला सगळे शहरातले मदत करतील. या ठिकाणी वैभव परदेशी आहे, संजू भैया परदेशी आहे, बाबा परदेशी आहे, या ठिकाणी प्रवीण आहे काळे, त्याचबरोबर इतर सगळे कार्यकर्ते प्रत्येक विभागातले आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी रोज आता तर आम्ही म्हटलं महेंद्राला तू पण इथे राहायला लागला 2-2 दिवस, तर संध्याकाळचे 2 तास तू पण इथे बसत चल, कारण मड सांभाळायचे तर इथे पण थोडा वेळ देत चल आणि ज्या समस्या जिथे सोडवता येतील तिथल्या तिथे सोडवल्या जातील. तुम्हाला आता वर्षानुवर्ष वाट बघायला लागणार नाही, कारण